फायनान्स कंपनी मधील दोन अधिकारी रात्रीच्या दरम्यान मोटरसायकलवर राहुरी तालुक्यातील ताराबाद येथून राहुरीकडे येत असताना मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात भामट्यांनी त्यांना रस्ता अडवून मारहाण करत त्यांच्या जवळील रोख रक्कम व मुद्देमाल पळवून नेण्याची घटना दिनांक 11 ऑगस्ट रोजी घडली। श्रीकांत संतोष पोपळघट वय 26 वर्ष राहणार मोरगे वस्ती वॉर्ड नंबर 3 श्रीरामपूर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की श्रीकांत पोपळघट हे क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड मल्हारवाडी रोड राहुरी येथील मायक्रो फायनान्स कंपनीमध्ये केंद्र मॅनेजर म्हणून कामकाज करतात। ते कंपनीने वाटप केलेले कर्ज लोकांकडे जाऊन हप्त्याप्रमाणे जमा करत असतात। दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास श्रीकांत पोपळघट व ब्रांच मॅनेजर विलास भाऊराव पडघन राहणार आडोळी तालुका जिल्हा वाशिम असे दोघे जण मोटरसायकलवर राहुरी तालुक्यातील म्हैसगाव चिकलठाण येथे वसुली करता गेले होते। त्यावेळी त्यांनी खातेदारांकडून 48,054 रुपये वसूल केले। सदर रक्कम एका बॅग मध्ये ठेवून श्रीकांत पोपळघट व विलास पडघन हे दोघे जण मोटरसायकलवर रात्री 10 वाजेच्या सुमारास ताराबाद येथून राहुरीकडे निघाले। दरम्यान ताराबाद राहुरी रोडवरील चिंचोळे पाटीच्या पुढील पेट्रोल पंपाच्या समोर त्यांच्या पाठीमागून 2 मोटरसायकलवर अज्ञात 5 भामटे आले। त्यांनी दांडा मारल्याने श्रीकांत पोपळघट व विलास पडघन हे दोघे जण मोटरसायकलवरून खाली पडले। तेव्हा भामट्यांनी त्या दोघांना दांड्याने व गलोरीचे खडे मारून जखमी केले। त्यानंतर भामटे 48,054 रुपये रोख रक्कम तसेच एक टॅब असा एकूण 63,054 रुपयाचा मुद्देमाल असलेल्या 2 बॅग व दोघांचे मोबाईल हिसकावून भामटे राहुरीच्या दिशेने पसार झाले। भामट्यांनी त्यांचे मोबाईल एका शेतात फेकून दिले। श्रीकांत संतोष पोपळघट यांच्या फिर्यादीवरून अज्ञात 5 जणांवर रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।